जय जय रघुवीर समर्थ। सब संतन की जय। सज्जन हो, नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, अभ्यासार्थींना वाङ्मय अभ्यास करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन प्राप्त व्हावा, या उद्देशाने संत समागम फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। आपण संत रामदासांच्या या समासात नावाप्रमाणे शांती तर आहेच आहे, पण ती निराभिमान असं लिहिलंय। आपल्याला प्रश्न पडतो, शांती मग अभिमानाची, निराभिमानाची म्हणजे काय? निराभिमान म्हणजे नक्की काय? या समासामध्ये निराभिमान शांतीचं वर्णन केलेलं आहे। शांती आहे, पण त्या शांतीचा अभिमान नाहीये। परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर जी एक परम शांतता, समाधानता आणि अंतःकरणाची समधातता आपल्याला प्राप्त होते, ती त्याचा अनुभव घेत असताना मला ही शांती प्राप्त झाली आहे असा साधकाच्या अंतःकरणात अभिमान नाहीये। त्याला समर्थांनी अत्यंत गोड नाव दिलेलं आहे, ते आहे निराभिमान शांती। समर्थ या समासामध्ये काय म्हणतात त्याचा विचार आपण त्यांच्या ओव्यांमधून पाहूया। श्रीराम समर्थ श्रीराम। वंदीन सद्गुरूची पाऊले, मज आपणा ऐसे केले, उदारे नाम तेही दिदले, रामदास ऐसे श्रीराम। रामदास ऐसे नाव, तरी मज कैचा ठाव, मीपणाचा अभाव, सहजची झाला श्रीराम। अर्थ म्हणतात, वंदीन सद्गुरूची पाऊले, मज आपणा ऐसे केले। सद्गुरूंना अनन्य शरणागतता समर्थ रामदास या ठिकाणी व्यक्त करतायत। सज्जनो, आज इंटरनेटची बरीच अडचण दिसतीये, त्यामुळे मध्येच ब्रॉडकास्टिंग बंद पडतंय। बघूया समर्थांची काय इच्छा आहे ते। आपण पाहत होतो, वंदीन सद्गुरूची पाऊले, मज आपणा ऐसे केले, उदारे नाम तेही दिदले, रामदास ऐसे। समर्थ रामाला अनन्य भावाने शरण आहेत, आणि ते म्हणतायत की मला रामा, तुम्ही तुमच्यासारखं मला केलंय। रामासारखं केलं म्हणजे काय केलं? राज्यपद दिलं, वनवास भोगायला लावला। रामा प्रभू रामचंद्रांचं जे अढळ पद आहे ते तुम्ही मला दिलात। माझ्यावर किती मोठी कृपा केलीत आपण, किती मोठा उपकार आहे माझ्यावर की आपण मला तुमच्यासारखं केलं। आपल्याला समर्थांच्या चरित्रातला प्रसंग आठवेल।
कल्याण स्वामीवर अत्यंत कृपायुक्त होऊन समर्थ म्हणाले, कल्याणा, आता तुला देण्यासारखं माझ्याकडे काही राहिलं नाही. तुझं म्या गुरुत्व ओपिले. समर्थांचं वाक्य आहे. मी तुला गुरुत्व दिलंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरू हे किती मोठे आहेत. ते आपल्यासारखं करून टाकतात. देव करतात का तसं? देवांच्या हातात तसं नाहीये. देव आपल्यासारखं भक्ताला कधीही करत नाहीत. त्याला विचारतात, तुला काय पाहिजे? स्वर्ग पाहिजे का? राहा येऊन. पुण्य संपलं का पुन्हा वरून लाद घालतात आणि खाली पुन्हा पाठवून देतात. आता तू तुझ्या योनीचं बघ काय करायचंय ते. तुझ्या जीवनाचं तुझ्या हातात आहे. जेवढे दिवस तुझं क्रेडिट होतं तोपर्यंत तुला हे सगळं मिळालं. सद्गुरूंचं तसं नाहीये. सद्गुरू आपल्यासारखं करतात. आपल्यासारखं करून टाकतात ते. जसं संत म्हणतात, देव पहावया गेलो, देव होऊन ठेलो. जे पाहायला गेलो तेच होऊन बसलो मी. कल्याणाला समर्थ म्हणाले, कल्याणा, आता तुला देण्यासारखं काही राहिलं नाही. बापा, तुझं म्या गुरुत्व ओपिले. मी तुला आता गुरु करून टाकलंय. माझ्यासारखं करून टाकलंय. समर्थ म्हणतात, वंदीन सद्गुरूची पाऊले, मज आपणा ऐसे केले. तुम्ही मला तुमच्यासारखं केलंय. उदारे नाम तेही दिदले रामदास ऐसे. आणि तुमचं औदार्य एवढं मोठं आहे की तुम्ही मला फक्त तुमच्यासारखं नाही केलं, तुम्ही मला तुमचं नाव दिलंय, रामदास. रामदास ऐसे नाव, तरी मज कैचा ठाव. मीपणाचा अभाव, सहजची झाला श्रीराम. इथून ती सुरुवात आहे प्रक्रियेची. मीपणाचा अभाव, माझ्यातला मीपणा निघून जायला सुरुवात झाली आहे. ही अवस्था साधकासाठी आहे, समर्थांची अवस्था नाहीये. समर्थांची अवस्था तर ती मीपणा कधीच संपलेला आहे. म्हणून तर रामाने नाव दिलंय स्वतःचं. रामदास ऐसे नाव, उदारे नाम ते तिथले. तुमचं औदार्य किती आहे. तुम्ही माझ्यावर किती मोठी कृपा केलीत माहितीये की तुम्ही तुमचं नाव मला दिलंय, रामदास ऐसे. आणि मला तुमचं दास्यत्व करून घ्यायला सांगितलंय. मी तुमचा दास आहे, मी तुमचा सेवक आहे. मग मी कायम तुमच्या सोबत असलो पाहिजे तुमची सेवा करण्यासाठी. तुम्हाला काय लागतं, काय नाही, हवं नको ते देण्यासाठी. आता करता करता रामदास, इच्छा उद्भवली तयास. नाव दिदले ग्रंथास, आपण नाव रूपा वेगळा श्रीराम. आता करता अकर्ता रामदास. आता रामदास म्हणजे ठोसरांचा नारायण नव्हे, रामाचा सेवक, रामाचा दास. आता नारायणाला काही ठाव नाहीये, नारायणाचं अस्तित्व नाहीये. आता करता अकर्ता रामदास,
इच्छा उद्भवली तयास. कुणाला? रामाला इच्छा उद्भवली, नारायण ठोसरांना नाही. नाव दिदले ग्रंथ असं, आपण नाव रूपा वेगळा. ग्रंथाला नाव दिलंय. नाव काय दिलंय हो? 21 समासी ग्रंथाला रामदास ग्रंथ असं नाव आहे. कुणी सांगितलं हे? मरढे मठाचे मठपती श्री अमृतेश्वर यांनी 1692 समाधी घेतली. समर्थांच्या नंतर किती दिवसांनी घेतली? किती त्या समकालीन आहेत ही. पूजनीय अमृतेश्वरांनी 1692 समाधी घेतली. त्यांच्या चरित्रात हा उल्लेख आहे. त्यामध्ये ते म्हणतात रामदास ग्रंथ. निराभिमान शांतीच्या सुरुवातीला या ग्रंथाचं नाव, मूळ नाव काय आहे ते आपल्या लक्षात येईल. याचं नावच रामदास ग्रंथ आहे. रामदास ग्रंथ म्हणजे नारायण सूर्याजी पंत ठोसरांचा कुठेही संबंध नाहीये. हा रामाचा ग्रंथ आहे. रामाच्या दासाकडनं तयार करून घेतलेला रामानी हा ग्रंथ आहे. म्हणून या ग्रंथाचं नाव रामदास आहे. समर्थ म्हणतायत आता करता अकर्ता रामदास. माझा उपयोग केला, माझ्या देहाला निमित्त केलं. मी करतो म्हणलं तरी नाही, केलंय म्हणलं तरी नाही. कारण इच्छा कुणाची आहे? इच्छा उद्भवली तयास, त्याला इच्छा झाली आहे. नाव दिदले ग्रंथास, आपण नाव रूपा वेगळा. या ग्रंथाला पाहिल्यानंतर, या ग्रंथाचा अभ्यास करत असताना आपल्याला कधीतरी प्रभू श्रीरामचंद्रांचा हा ग्रंथ आहे असं वाटलं का? कधीच नाही वाटलं. एवढं ते ठासून ठासून भरलेलं आहे की आपल्याला वाटतं समर्थांनी टाकळीच्या मठामध्ये तपाचरणाच्या काळात उद्धव स्वामी आणि इतर शिष्यांना समोर बसवून सांगितलेला हा ग्रंथ. ही वस्तुस्थिती आहे. पण समर्थांचा भाव काय? नारायण सूर्याजी पंतांचा भाव काय आहे? ते म्हणतायत की हा ग्रंथ रामाचा आहे. रामदास नावच आहे त्या ग्रंथाचं. हीच भावना 200 समासी दासबोधाचा शेवटचा समास लिहिताना समर्थांची झाली का नाही? झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम, हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम, स्वप्नी जय जय देखिले, तेथे जागृतीस आले, सहजची अनुवाच्य झाले, बोलता न ये श्रीराम, ऐसे हे विवेके जाणावे, पत्ते खुणेसी बाणावे, जन्ममुत्याच्या नावे, शून्याकार श्रीराम, भक्ताचेनी साभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे गीताशोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पाहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष, कळो येते श्रीराम. समर्थ म्हणतायत भक्ताचेनी साभिमाने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध. रामदास स्वामी प्रभू श्रीरामचंद्रांना समर्थ म्हणतात. रामाची कृपा झाल्यामुळे जे वचन तयार झालं, जे वाक्य तयार झालं, जे श्लोक तयार झाला, जी ओवी तयार झाली, जो ग्रंथ तयार झाला, त्याचं नाव आहे दासबोध. हीच अवस्था, हाच भाव या समासाच्या सुरुवातीला समर्थांनी व्यक्त केलाय. टाकळीच्या तपाचरणाच्या काळामध्ये सुरुवातीला लोकांनी हेटाळणी करावी, टिंगल करावी,
धुत्कारून बोलावं, अपमान करावा, भिक्षा देऊ नये, माधुकरी देऊ नये, नाही दिली तर नाही दिली, उलट काहीतरी वाईट बोलावं, वक्ट बोलावं, निंदाजनक बोलावं. आपणही आता म्हणतो का नाही, काम करायला नको, फुकट खायला पाहिजे, आपणही बोलून जातो. अशी अवस्था बालनारायणाची टाकळीला होती. लोकांनी विचारलं, तुझं नाव काय? आता नाव काय सांगायचं, आपली तो ओळख कुठे येऊ द्यायची नाही. लपावे अति आदरे रामरूपी, म्हणून मग नाव काय सांगायचं, रामदास. मी रामाचा दास आहे. वडिलांचं नाव माहित नाही, आडनाव माहित नाही, गाव माहित नाही, मी केवळ रामाचा दास आहे. या ग्रंथातील प्रत्येक समासाच्या शेवटी आपल्या लक्षात आलं असेल, इति श्री रामदास म्हणे, अशी मुद्रा आहे प्रत्येक समासाच्या शेवटी, की जी 200 समासाच्या ग्रंथामध्ये कुठेही नाहीये. समर्थ कृपेची वचने, मग माझं नाव कशाला असलं पाहिजे? आणि इथं तरी काही नारायणाचं नाव म्हणून लिहिलंय का? रामाचा दास म्हणून लिहिलंय. आता मी करता तर राहिलो नाहीच, पण आकर्ता म्हणण्यासाठी सुद्धा वेगळा उरलो नाही, ही महत्वाची भावना आहे. आता करता अकर्ता रामदास, इच्छा उद्भवली तयास, नाव दिदले ग्रंथास, आपण नाव रूपा वेगळा. माझा काही संबंध नाही आहे. या ग्रंथात हा फार महत्वाचा भाग आहे. या ओवीमध्ये फार महत्वाचा शब्द आहे. मी करता अकर्ता रामदास, मी या ग्रंथाचा करता नाहीच आहे, पण आकर्ता म्हणण्यासाठी सुद्धा माझं अस्तित्व उरलेलं नाहीये. हे सगळं कुणाचं आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, त्या प्रभू श्रीरामचंद्रांचं आहे. समर्थ म्हणतायत, आपली प्रचिती आपल्याला सांगतायत, त्यांचा अनुभव सांगतायत, की सद्गुरू आपल्या शिष्याचं जीवन आमूलाग्र बदलून टाकतात. सद्गुरूंमध्ये ते तेवढी शक्ती आहे की जी देवामध्ये नाहीये. समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, गुरुदाता रे दाता रे अभिनव कैसे केले, एकची वचन न बोलत बोलुनी मानस विलया नेले. मन उन्मनी अवस्थेपर्यंत आणलं. महाकारण देह, काल आपण पाहिलंय, सूक्ष्म कारण, महाकारण. आणि ती अवस्था कुठली आहे? जागृती, स्वप्न. सूक्ष्माची अवस्था स्वप्न आहे, कारण अज्ञान, आणि महाकारण तुरी अवस्था. आणि त्या पुढचा जो देह आहे त्याची अवस्था आहे उन्मनी अवस्था, की जी केवळ समर्थांनी वर्णन केलेली आहे. एकची वचन न बोलत बोलुनी, न बोलत बोलुनी. काय शब्दांची रचना आहे? एकच वचन. कुठलं वचन आहे? अहम ब्रह्मास्मी. 4 वेदांची 4 महावाक्य आपल्याला माहिती आहेत. एकच वचन, न बोलत बोलुनी. न बोलता पण बोलून त्याचा प्रत्यय दिलाय, त्याचा अनुभव दिलाय. मानस विलया नेले, माझ्या मनाचा लय करून टाकला, माझं मन उन्मन झालं. गुरुदाता रे दाता रे अभिनव कैसे केले. काय दातृत्व आहे गुरुकडे. भूत संगकृत नश्वर ओझे. भूत संग, पंचमहाभूतांच्या संगामुळे निर्माण झालेले नश्वर ओझे निज बोधे उतरिले. मला बोध केला. कोणता बोध केला? अहम ब्रह्मास्मी.
माझं स्वतःचं स्वरूप मला दाखवलं. निज बोधे उतरिले, ते सगळं जे ओझ झालेलं होतं माझ्या डोक्यावर. माझे माझे म्हणतोसी, फुंज मीपणाचा उतरला. समर्थांच्या भाषेमध्ये कुणामुळे झाला होता तो? पंचभूतांच्या संगामुळे ते सगळा उतरला. गुरुदाता रे दाता रे अभिनव कैसे केले. दास म्हणे मज मी पण विरहित, निजपदी नांद विले. काय शब्दांची रचना आहे हो. एक एक शब्द आपण पाहिला पाहिजे. समर्थ म्हणतायत, दास म्हणे मज मी पण विरहित. माझ्यातला तो मीपणाचा अहंकार काढून टाकला. नवीन दासबोधातील 7वा दशक, मी पण विरहित साधना. सगळा 7वा दशक 200 समासी दासबोधातला एकच तत्व घेऊन चालतो, मी पण विरहित साधना. आणि समर्थ पुढे काय म्हणतायत? दास म्हणे मज मी पण विरहित, निजपदी नांद विले. भगवंतानी आपल्या पायाजवळ मला ठेवून घेतलेलं आहे. आपल्या सहवासात अत्यंत निकट असं मला त्यांनी स्थान दिलेलं आहे. आपण म्हणतो ना की मला तुमच्याजवळ येऊन राहायचे, तुमच्या चरणांजवळ बसून मी राहीन. शिवाजी महाराज संभाजीराजांना भेटायला आले कोल्हापूरला. 2.5-3 वर्षाच्या नंतर संभाजीराजांची महाराजांनी भेट घेतली. ते दिलेर खानासोबत होते. 2.5-3 वर्षाचा काळ गेला. त्यानंतर ते भेटायला आले. तेव्हा संभाजीराजांना ते म्हणाले की मी तुम्हाला इकडचं राज्य देतो, दक्षिणेकडचं राज्य राजारामांना देतो. तेव्हा संभाजीराजे म्हणाले, आम्ही तुमच्या चरणांजवळ दूध भात खाऊन राहू, तुमच्या चरणांजवळ मला ठाव द्या, माझी काही अपेक्षा नाहीये. समर्थ या अभंगामध्ये म्हणतात, दास म्हणे मज मी पण विरहित. माझ्यातला मी काढून टाकला. आणि काय केलं? नुसता मीपणा काढून नाही टाकला, भगवंतानी प्रभू श्रीरामचंद्रांनी मला अत्यंत जवळ बसवलंय. निजपदी नांद विले, गुरु दाता रे अभिनव कैसे केले. आपण चौपदीमध्ये सुद्धा समर्थांनी हीच रचना केलेली आहे. मजविण तू मज दे रे राम. काय काय मागितलं समर्थांनी? मला संगीत दे, गायन दे, कथा दे, सगळं दे. मला जे ठाव नाहीये ते तू मला दे. आणि पुन्हा समर्थ म्हणतात, मी पण विरहित दे रे राम. ती अवस्था समर्थांची या घटकेला आहे. समर्थ म्हणतात, ओम नमोजी रघुनायका, तुमची स्तुती करिता वाटे शंका. श्रुती सिणल्या मजरंका, पाडकाय तेथे श्रीराम. काय मी तुमची स्तुती करू? अहो, ज्या ठिकाणी श्रुती थकल्या, सहस्त्रमुखाचा शेष सुद्धा थकला. नेती नेती नेती, मला येत नाही, मला येत नाही, मला येत नाही, मला जमत नाही. आणि ज्या मायेच्या सहाय्याने मी तुमचं वर्णन करीन म्हणतो, तर ती माया झाली लज्जायमान. तिलाच लाज वाटायला लागली की मी कसं करू यांचं वर्णन. समर्थ म्हणताय, सद्गुरू कसे अवर्णनीय आहेत त्याचं वर्णन या पुढच्या 10 ओव्यांमध्ये. ओम नमोजी रघुनायका, तुमची स्तुती करिता वाटे शंका. मला शंका येते की मी कशी काय स्तुती करावी तुमची. श्रुती सिणल्या मजरंका, पाडकाय तेथे श्रीराम. मला तर नीट बोलता येत नाही, नीट काही सांगता येत नाही, शब्दांचा उच्चार पण होत नाहीये. भाषेचं 18 विश्व दारिद्र्य माझ्या वाट्याला आलेलं आहे. माझ्यासारख्या दुर्बळांनी काय तुमची स्तुती करावी, काय तुमचं वर्णन करावं. स्तुती करू धावे हर्षे मोठ्या, जैसे लेकुरे मांडिती गारगोट्या. परी देव पण नये त्यांच्या वाट्या,
खेळ खेळती अज्ञाने श्रीराम. का लेकुरे म्हणती आमुच्या घरी, सूर्य साठवला रे दारी. डोका उनिया घटा भीतरी, म्हणती आहे रे आहे श्रीराम. का पिसाटपणे सांगे गोठी, धावोनी धरी आकाश मुठी. सदृढ घेऊसुनिया कंठी, म्हणे हे घे हे रे श्रीराम. समर्थांनी या ठिकाणी 2 दृष्टांत दिलेले आहेत. अज्ञानामध्ये माणूस काय काय करतो. मी तुमची स्तुती करणं, मी तुमचं वर्णन करणं, हे एका दृष्टीनं अज्ञानातलं काम आहे. समर्थ म्हणताय, स्तुती करू धावे हर्षे मोठ्या, जैसे लेकुरे मांडती गारगोट्या. मुलं खेळ खेळतात, लहान मुलं गारगोटे आणतात आणि ते म्हणतात हा देव शंकर आहे, हा गणपती आहे, हा बालाजी आहे, हा अजून नारायण आहे, असं ते सगळं मांडतात, खेळ खेळतात. लहान मुली आहेत, ते खडे आणतात आणि हे घे तुला जेवायला, हे मी स्वयंपाक केलाय, ह्या भांड्यात मी हे केलंय, असं ते सगळं करत असतात. पण काही प्लास्टिकची खेळणी मिळतात, लहान मुलांसाठी असतात, ती खेळणीची पाकिटं मिळतात लहान मुलांसाठी. छोटे छोटे तवा असतो, छोटा झारे असतो, छोटे छोटे चमचे असतात, छोटा गॅस असतो. आता खरं तर ते काही गॅस पेटतो का? त्या ताटामध्ये जेवायला वाढता येतं का? त्या खुर्च्या असतात, सोफा सेट असतो, घर असतं, ते सगळं उभं करतात. तो सगळा खेळ अज्ञानात चाललेला असतो. पण म्हणून त्यांनी ज्या वस्तू वापरल्या त्या वस्तू तशा होत नाहीत. गारगोट्या घेऊन देव मांडले म्हणजे त्या गारगोट्यांना देव पण येत नाहीये. समर्थ आपल्याकडे अत्यंत हीन भाव घेत आहेत. याच्या पाठीमागचा उद्देश तो आहे की मी जे करतोय हे सगळं अज्ञानातून करतोय. का लेकुरे म्हणती आमुच्या घरी, हा एक सुरेख दृष्टांत समर्थ देतात. सूर्य साठवला रे दारी, डोका उनिया घटा भीतरी, म्हणती आहे रे आहे श्रीराम. काही वेळा काय करतात मुलं, हे समर्थांच्या काळातले खेळ असतील, आता कुणी असं करणार नाही. घटामध्ये पाणी भरायचं आणि ते दाराजवळ ठेवायचं, त्यामध्ये सूर्य त्याचं प्रतिबिंब पडतं आणि मग एकमेकांना सांगायचं की आमच्या दारामध्ये आम्ही सूर्य आणून ठेवलेला आहे. काय कल्पना आहे, किती उत्तुंग कल्पना आहे. खेळ काय साधा आहे, अज्ञानातला खेळ आहे, पण कल्पना किती उत्तुंग आहे. ग्रंथाची निर्मिती अज्ञानातून झालेली आहे, अनन्य भावाने झालेली आहे, भगवंताची कृपा म्हणून झालेली आहे, पण उत्तुंगता किती आहे त्या घटामध्ये. मग ती मुलं येऊन बघतात ते सूर्याचं पडलेलं प्रतिबिंब, ते म्हणतात हो तुझ्या घटामध्ये तू सूर्याला आणून ठेवलंस रे. का पिसाटपणे सांगे गोठी, धावोनी धरी आकाश मुठी. सदृढ घेऊसुनिया कंठी, म्हणे हे गे रे हे गे हे गे. उंच उडी मारायची, असा हातात धरायचं आणि म्हणायचं हे घे मी तुला आकाश देतो. खेळ चालू आहे, पण त्याच्या पाठीमागचं तत्व किती मोठं आहे. केवळ 1180 ओव्यांचा हा ग्रंथ आहे, 1380 ओव्यांचा, पण तत्व किती मोठं सांगितलंय. महंत घडवायचे समर्थ रामदासांना, आणि ही त्याची सुरुवात आहे. सद्गुरूचं मोठेपण खूप वर्णन करतात समर्थ, अनेक अभंगांमध्ये करतात. एक अभंग आहे समर्थांचा, माझा स्वामी आहे संकल्पा परता. माझे सद्गुरू कसे आहे, संकल्पाच्या पलीकडे. शब्दी कैसी आता स्तुती करू, मी त्यांची स्तुती शब्दांनी कशी करू. मोठा कोडा पडलाय समर्थांना. स्तुती करिता स्तुती करू जाता अंतरला दुरी,
मी जर भगवंताची स्तुती करायला गेलो तर तो माझ्यापासून दूर जातो. याचा अर्थ इथं द्वैत येतं. समर्थ दुरूनी माझा नमस्कारू असं म्हणतात दासबोधामध्ये. काय अर्थ आहे त्याचा? दुरूनी माझा नमस्कारू म्हणजे मी लांब जातो आणि तुम्हाला नमस्कार करतो असं आहे. काही जणांना वाटतं की माझी पात्रता नाहीये तुमच्या जवळ यायची, म्हणून मी दुरून नमस्कार करतो. पण त्याचा गर्भित अर्थ काय? दुरून माझा नमस्कारू म्हणजे मी तुमच्यापासून विभक्त झाल्याशिवाय मी तुम्हाला नमस्कार कसा करू? शक्य नाहीये. म्हणून द्वैतात जावं लागतं. आता समर्थ इथं म्हणतायत की मी जर सद्गुरूंची स्तुती करायला लागलो, स्तुती करू जाता अंतरला दूरी, तो लांब जातो, कारण मला त्याची स्तुती करायची, मग त्याच्यापासून बाजूला जावं लागेल. मी तूपणा उरी उरो नेदी, माझ्या उर म्हणजे अंतःकरण, छाती. माझ्या अंतःकरणात माझा सद्गुरू मीपणा उरो देत नाही. उरो नेदी, उरू देत नाही, शिल्लक ठेवत नाही. उरो नेदी उरी स्वामी सेवकपणा. सेव्य भाव सुद्धा तो उरू देत नाहीये, तो मला सखा मानतो. दास्य भक्तीनंतर सख्यत्व येत आहे. भगवंत दासाचं ते सेवा भाव पाहतो. भगवंतालाही वाटतं किती सेवा करतोय हा. तो आपल्या वासनावरून खाली उतरतो, आपल्या सेवकाजवळ येतो, दासाजवळ येतो आणि त्याच्या गळ्यात हात टाकतो. तो त्याचा मित्र होतो, तो त्याचा सखा होतो. उरोनेदी उरी स्वामी सेवकपणा. आता मी स्वामी नाहीये आणि तू सेवक नाहीयेस. गुरु दातारे दातारे अभिनव कैसे केले. ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, ज्या भगवंताच्या दर्शनासाठी आयुष्य उतरून जाईल, आयुष्य ओवाळून टाकावं, एवढी अत्युच्च पातळीची सेवा घेतल्यानंतर भगवंताला आता राहवत नाही. तो आपल्या आसनावरून खाली उतरतो, आपल्या दासाला उभा करतो, त्याच्या खांद्याला हात देतो. तो म्हणतो, अरे आता फार झाली सेवा तुझी, ये तुम्हाला भेट. मी आता तुझा मित्र आहे, मी आता तुझा सखा आहे. आता मी स्वामी नाही, तू सेवक नाहीयेस. तुझं म्या गुरुत्व ओपिले, अशी भावना समर्थांना या समासात झालेली आहे. एकाकी आपणा ऐसे केले आणि त्याच्या मिठी मारल्यानंतर त्याला आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. एकाकी आपणा ऐसे केले, उरी नाही कदा रामी रामदासा, स्वये होय ऐसा तोच धन्य. या ठिकाणी एक कडवं राहिलेलं आहे. त्या कडव्यामध्ये समर्थ म्हणतात की कापूर आणि अग्नी या दोघांची भेट झाल्यानंतर काय राहतं? कापूर राहतो का अग्नी राहतो? अग्नी त्या कापुराला आपल्यासारखं करून घेतो. हरिपाठामध्ये माऊली म्हणते, तृण मेळे अग्नी समरस झाले. तृण मेळे अग्नी समरस झाले. वाळलेला कचरा आहे, गवत आहे, आणि कुणीतरी अग्नी लावला, तिथं प्रदीप्त केला. आता अग्नी त्या गवताच्या आकाराने जळतोय का गवत अग्निरूपाने दिसतंय? एवढी समरसता झाली पाहिजे. कुणी एक ते अग्नी म्हणता येत नाही, तृण म्हणता येत नाही, कापूरही म्हणता येत नाही, अग्नी म्हणता येत नाहीये, सेवकही म्हणता येत नाही, आणि स्वामी पण म्हणता येत नाही. उरी नाही कदा रामी रामदासा, स्वये होय ऐसा तोच धन्य. मी धन्य झालोय, त्याची अनुभूती मी घेतली आहे, असं समर्थ या ठिकाणी सांगतायत.
प्रभू रामचंद्रांचं रूप कसं आहे, माझ्या सद्गुरूंचं रूप कसं आहे. समर्थ म्हणतायत, तैसा मीही एक पिसाट उगीच करीतो वटवट, स्वरूप सांगणे हे खटपट व्यर्थची जाय. मी काय स्वरूप सांगू, माझ्या स्वामींचं स्वरूप मी वर्णन नाही करू शकत. एका अभंगामध्ये समर्थ म्हणतात, करी घेता नये टाकीता न जाय. ते हातात घेता येत नाहीये, टाकलं तर टाकता येत नाहीये. काय उपमा कशी दिलीये बघा. त्याला हातात घेता येत नाही आणि मी टाकलं असंही म्हणता येत नाही. ते कायम हातातच आहे. बरं, हातात घेतलंय त्याची अनुभूती नाहीये. ऐसे रूप आहे राघवाचे, असं रूप राघवाचं आहे. राघवाचे रूप पाहताना दिसे, त्याला मी पाहो जाता दिसे ना, करी घेता आढळे ना. समर्थ वर्णन करतात दास मनाच्या श्लोकांमध्ये. त्या राघवाच्या रूपाला पाहो जाता दिसे ना डोळ्यांनी, करी घेता आढळे ना. करी म्हणजे हात, हाताने घेऊ म्हणलं तर त्याला स्पर्श करता येत नाहीये. तेच वर्णन इथं करतायत समर्थ. राघवाचे रूप पाहता न दिसे, डोळा भरलेसे सर्व काळ. त्याला पाहायला जातो म्हणलं तर तो दिसत नाही, पण तो डोळ्यामध्ये पूर्णपणे सामावलेला आहे. सर्व काळ भेटी कदा नाही तुटी. तो दूर कुठे आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तो धारिष्ट पाहतो. याला जमलंय का नाही, याच्या मनात काही शंका आहे का, याच्या मनात काही संशय आहे का, माझ्या अस्तित्वाबद्दल याच्या मनात काही कल्पना आहे का. तो पाहतो. कदा नाही तुटी रामदासी लुटी स्वरूपाची. मी त्या स्वरूपाची लूट करून घेतलेली आहे, असं समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात. या ठिकाणी ते म्हणतात, स्वरूप सांगणे हे खटपट व्यर्थची जाय. मी काही स्वरूप सांगावं त्या परमेश्वराचं, माझ्या सद्गुरूंचं, म्हणजे ते व्यर्थ आहे. जैसे द्रोणागिरीचा पाठारी, औषधी आणिता रुद्रावतारी. हात पसरोनिया पाहे तो भीतरी, काहीच नाही श्रीराम. हनुमंताला वाटलं की मी आता जाईन, मला सुशेनाने सांगितलंय. लंकेतला राजवैद्य तो, त्याने मला सांगितलंय की या वनस्पती जर तुम्ही पहाटेपर्यंत आणल्या तरच लक्ष्मणाचे प्राण वाचतील. लक्ष्मणाचे प्राण वाचणं म्हणजे रामाचे प्राण वाचणं आहे. माझ्या स्वामींचे प्राण वाचवण्यासाठी मी निघालोय. हा अहंकार आहे, सुप्त अहंकार आहे. आणि हे काम कुणीही करू शकत नाहीये, केवळ मी करू शकतो. हा सुप्त अहंकार घेऊन मारुतीराय तिथे गेलेले आहेत आणि त्यांनी हात लावून पाहिल्याबरोबर सगळ्या वनस्पती लुप्त झाल्या. अहंकार, मी पण विरहित साधना इथं महत्वाची आहे. मी रामाचा सेवक आहे ही धारणा सुद्धा चुकीची आहे. मी त्याचा सेवक आहे हा एक अहंकार आहे. जैसे द्रोणागिरीचे पाठारी, औषधी आणिता रुद्रावतारी. हात पसरून या पाहे तो भीतरी काहीच नाही. सगळ्या वनस्पती लुप्त झाल्या. ते लुकलुक लुकलुक करत होत्या. तैसा आत्मा जपून सांगणे, सांगता जाणीवेसी आणि उणे. बोलणे आणि बुरकावणे हे तयासी चाले ना श्रीराम. फार महत्वाचा संदेश समर्थ या ओळीमध्ये देतात. फार महत्वाचा संदेश आहे. समर्थ म्हणतात, तैसा आत्मा जपून सांगणे. ज्याची साधना फळाला आली आहे आणि ज्याला त्या परब्रह्माची तदाकारता अनुभवायला मिळाली, ज्यांनी आपल्या सद्गुरूंना पाहिलं, ज्यांनी आपल्या रामाला पाहिलं. इथं काही दाशरथी राम नाहीये. त्या सद्गुरूंना पाहिल्यानंतर त्याला जपून ठेवलंय. आता समर्थ इथं म्हणताय, तैसा आत्मा जपून सांगणे,
सांगता जाणीवेसी आणि उणे काय जाणवलाय? जाणीव कशाची झाली आहे? त्या परब्रह्म स्वरूपाची मला जाणीव झाली आहे, मला प्रचिती आली आहे, मला अनुभव आलाय. मी आता ज्ञानी आहे. मी मोक्ष काय तो पाहिलेला आहे. मला कैवल्याची प्राप्ती झालेली आहे. मला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. ही जाणीव आहे. समर्थ म्हणतायत, सांगता जाणीवेशी. ज्या दिवशी असा पुरुष, हा महाज्ञानी पुरुष, महातपस्वी पुरुष जेव्हा सांगेन की मला ते प्राप्त झालं आहे, समर्थ लगेच सांगतात, आणि उणे, तो उणेपणा आणतो. कुणाला? बोलणे आणि बुरकावणे हे तयासी चालेना. त्या परब्रह्म स्वरूपाला हे चालत नाही. मी त्याला जाणलेलं म्हणजे मी मोठा आहे. आपण काय म्हणतो, त्यांचा माझा परिचय आहे इथपर्यंत ठीक आहे. आपण जर एखादं वाक्य असं बोललो, मी त्यांना पुरता ओळखू नये, काय अर्थ निघतो? माझी त्यांची ओळख आहे म्हणणं वेगळं, आणि मी त्यांना ओळखू नये असं म्हणणं म्हणजे त्याच्यात हीनत्व आहे. समोरच्या माणसाचं हीनत्व आहे. आणि मी पुरता ओळखू नये म्हणजे मला त्यांची सगळी आडेपाडे सगळे माहिती आहेत, त्यांचे सगळे पिल्ल मला माहिती आहेत असं म्हणणं आहे. किंवा त्याच्या सगळ्या वाईट गुणांची मला कल्पना आहे. वाक्य तेच आहे, पण शब्दांची रचना थोडी बदलली आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, ज्या साधकाला, ज्या सिद्ध पुरुषाला, ज्या आत्मज्ञानी माणसाला असं वाटतं आणि तो जेव्हा तो बोलून दाखवतो की मी ते जाणलं आहे, समर्थ म्हणतात, ज्याला जाणलंय त्याला मी जाणलंय म्हणण्यामुळे कमीपणा येतो. अहो, तो तर अथांग आहे. या सृष्टीच्या सुरुवातीला ते होतं. सृष्टी असताना माझं आयुष्य, माझ्या जन्माच्या अगोदर ते आहे. माझा जन्म झाला तरी ते आहे. आणि मी मृत्यू पावल्यानंतर सुद्धा ते जसंच्या तसंच आहे. त्याला मी जाणलं असं म्हणणं त्याचं हीनत्व आहे. म्हणून ज्ञानी पुरुष कधीही बोलत नाही. ज्ञानी पुरुष काय करतो? मौन धारण करतो. जे श्रुतीला जमलं नाही, सहस्त्रमुखाच्या शेषाला जे जमलं नाही, ते माझ्यासारख्या पामराला काय जमेल अशी त्याची भावना आहे. म्हणून तो मौन धारण करतो. जे ज्ञानी आहेत ते मौन धारण करतात, आणि जे शब्द ज्ञानी आहेत ते प्रवचनकार होतात. आता आपल्याला ठरवलं पाहिजे की नक्की काय व्हायचंय. पण साधनेच्या टप्प्यावर हळूहळू हळूहळू पुढे जात असताना ती जेव्हा अवस्था प्राप्त होईल की मला त्याच्याशी तदाकारता अनुभवायला मिळेल, तिथं मी नसेन. मी ते अनुभवलंय, मी ते अनुभवतो आहे ही भावना सुद्धा नसेल. आणि ते अनुभवल्यानंतर आपल्याला कधीही वाटता कामा नये की मी ते अनुभवलंय आणि मी ते इतरांना सांगितलं पाहिजे. खरा ज्ञानी पुरुष तोच आहे की जो आपले अनुभव इतरांना कधीही सांगत नाही. अशा ज्ञानाची पातळी आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी अशी प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.